आज आपण कटोरी ब्लाऊजची शिलाई कशी करायची ती बघणार आहोत। एकदम सोप्या पद्धतीने आणि पटकन कसा ब्लाऊज शिवून होईल ते बघणार आहोत। तर सर्वात प्रथम काय करायचं, आपले जे छोटे छोटे तुकडे असतात टिपा मारायचे ते पहिले मारून घ्यायचे, म्हणजे पटापट ब्लाऊज शिवून होतो। तर आता बघा, मला डबल क्रॉस पट्टी लावत असते मी, योगपट्टी ही माझी मेन आहे, तर हिला मी आतून अस्तरसारखी अजून एक क्रॉस पट्टी लावत असते। तर ते काच बटन पट्टी, गळ्याच्या पट्ट्या हे सगळं आपण अगोदर जोडून घेणार आहोत। तर बघूया आता आपण कसं पटकन ब्लाऊज कसा शिवते मी ते बघा। चला झालं क्रॉस पट्टी। आता ही काच बटन पट्टी आपण टिपा तर अशा पद्धतीने गळ्याच्या गोटाच्या पट्ट्या पण जोडून घेतल्या। व्यवस्थित त्या कापून घ्यायच्या आणि थोडासा ताणून घ्यायची ही पट्टी, म्हणजे गोट छान येतो। त्याच्यानंतर पाठीला जी आपण पट्टी जोडायची ती पट्टीला टिप मारूया। असं सगळ्या टिपा मारून घेतल्या की मग पटापट ब्लाऊज जोडायला येतो, वेळ लागत नाही। गोटाची पट्टी, काच बटन पट्टी, क्रॉस पट्ट्या, ह्या क्रॉस पट्ट्या एकमेकावर चिटकवून घेऊयात आपण। ही माझी मेन आहे, तर मेनला मेन एक अस्तरसारखी एक लावून घेते आणि एक खाली टाकते, अशी म्हणजे उलटी सुलटी होणार नाही। आता ह्या पद्धतीत क्रॉस पट्टी जोडून घेऊया। झाले क्रॉस पट्टीचं। आता आपल्याला कटोरीचं अशी टक्स दुसऱ्या कटोरीवर उमटवून घ्यायची, हे बघा अशी। आता हिला पण आपण टक्स मारून घेऊया। आता बाहीला टिपा मारून घ्यायच्या, बाहीला पण समजण्यासाठी उलट्या बाजूला अशी खून करून घ्यायची। असं आपल्या बाहीची पण टिपा झाल्या। आता आपण कटोरी जोडून घेऊया। कटोरी कुठेही खेचायची नाही, व्यवस्थित
सैल हाताने धरूनच कटोरी जोडायची, कुठेही कमी पडत नाही किंवा जास्त होत नाही। एकदम व्यवस्थित सैल हाताने जोडून घ्यायची आणि डबल टिप मारायची। टिप मारून झाल्यानंतर टिपवर नख ओढायचं, प्रत्येक टिपवर नख ओढायचं असं, म्हणजे टिप चपटी बसते। आपण आता याच पद्धतीने दुसरी कटोरी जोडून घेऊयात। आपल्याला क्रॉस पट्टी लावायची आहे, तर बघून घ्यायचं की सलग हे जोड लागले, तो आत गेला पाहिजे, ही सलग बाजूला आली पाहिजे वरती। अशी टिप क्रॉस पट्टी अशी या पद्धतीत लावत जा तुम्ही, म्हणजे क्रॉस पट्टीची टिप बाहेर दिसत नाही। आणि नंतर हे असं मधला भाग खेचून घ्यायचा, म्हणजे ब्लाऊज सुलटा होतो। हे एक्स्ट्रा जे कापड राहिले ते कट करून टाकायचं। अशी क्रॉस पट्टी आपली बसलेली आहे या पद्धतीत। इकडून पण बघा छान दिसते अशी क्रॉस पट्टी। आता याला आपण बटनांचा ब्लाऊज आहे, तर इकडे या साईडला आपली बटनाची पट्टी बसणार आहे, जी आपण खालून वर घेतो दुमडून। थोडं एक्स्ट्रा ठेवून कट करून टाकायचं एक्स्ट्राची पट्टी। नंतर दाबटीप पट्टीच्या साईडला कापड टाकायचं आणि दाबटीप मारून घ्यायची। जे एक्स्ट्रा ठेवले ते आतमध्ये दुमड टाकायची अशी, आणि मग ही इकडे याच पद्धतीत याचं पण सगळं लावून घेऊयात आपण। क्रॉस पट्टी, काजेची पट्टी ही आता खालून येणार आणि ब्लाऊज उलटा टाकायचा। ही क्रॉस पट्टी वरून लावली, आता ही खालून लावायची। इथे आपल्याला काजांची पट्टी लावायची आहे। काजांची पट्टी वरून खाली असते, वरून खाली दुमडायची असते। आता आपल्याला पाठीच्या भागाची टिप मारायची, टक्स मारून घ्यायच्या पहिल्या। अर्धा इंचावरच टक्स मारायची, इथे अर्धा इंचच घ्यायचं, कारण आपण 1 इंचाचं मार्जिन ठेवलेलं आहे टक्ससाठी। आता याला पट्टी लावूयात आपण हात शिवण्याची।
एक्स्ट्राचं कापड कट करून टाकायचं. हा झाला पाठीचा भाग आपला. आता याला आपण पुढचा भाग जोडून घेऊया. हे बघायची उंची बरोबर आहे का, काय ॲडजस्ट करावं लागत असेल तर करून घ्यायचं. हे बघा, आता इकडं तर आपल्याला काही कटिंग करता येणार नाही, आपण पॅक करून टाकलेला आहे. तर इकडून आपण हा थोडा गळा मुंडा उतरता ठेवायचा. या पद्धतीत थोडंसं असं छाटून घ्यायचं. आणि आता आपल्याला गळ्याची पट्टी लावायची, गोट लावायचं आहे. खांद्यावर पण असं नख मारून घ्यायचं. हे टीप पाठीच्या बाजूला ढकलून नख मारून घ्यायचं. इथं पण हे पाठीच्या बाजूला ढकललं आणि नख मारलं असं. चला तर मग गोट लावूयात आपण. गोट लावायला थोडी पट्टी पुढे सोडायची रिकामी. आणि बघा हे मध्ये पकडते मी आणि थोडं खेचते मधोमध. जास्त खेचायची गरज नाही आहे, लहान आहे गळा, गळ्याची उंची कमी आहे त्यामुळे पडणार नाही. थोडं एक्स्ट्रा ठेवून बाकीचे कापून टाकायची पट्टी. आता इथं बघा, इथं सुद्धा आपल्याला या टिपवर असं नख मारून घ्यायचं आहे. असं आपल्याला इथे ही तुमड घालून परत ही अशी तुमड घालायची. एवढ्या अंतरावर सेम अशी पट्टी तयार करायची. सगळीकडे समान रुंदी झाली पाहिजे पट्टीची. अशा पद्धतीत ही अशी दुमड घालून घ्यायची. खेचायचं नाही कापड. हे बघा, अशी एका रुंदीचीच पट्टी पूर्ण अशी तयार झाली पाहिजे. हे बघा अशी. हे बघा, आता आपल्याला गोट घालायचा आहे. तर गोट घालण्यासाठी जेवढा आपल्याला हवा तेवढ्या रुंदीचा गोल गोट करून घ्यायचा आणि तशी टीप मारायची. अगदी गोटाच्या शेजारून टीप सुई गेली पाहिजे. गोटावर सुई जाता कामा नये, गोटाच्या कापडावर. जी आधीची टीप आहे त्या टीपच्या शेजारून. पूर्ण गळ्यावर एकसारखाच गोट रुंदी घ्यायची. बारीक मोठा झाला तर तिथे ॲडजस्ट करून एकसारखा करून घ्यायचा. तर मग आता आपण बाह्या लावूयात. बाहीचं ही पुढची बाजू आहे, ही पाठीमागची बाजू आहे. पुढच्या बाजूला पुढची बाजू लागली पाहिजे, जे आतून छाटलेली असते आपण अशी. हे बघा, तर ही बाही अशी पुढच्या बाजूलाच ती पुढची बाजू लावायची. आता आपण उलटी साईड, आधी उलट्या साईडला टीप मारून घेतली. आता उलटी साईड बाहेर काढून टीप मारून घ्यायची 1/2 इंचावर. अशाच पद्धतीने आपण ही बाही पण पूर्ण करूया.
आपल्याला या गिरायकाची कंबर आहे 33, तर ही पूर्ण कंबर मोजायची आणि जी एक्स्ट्रा जे राहतात त्याचे समान 4 भाग करून त्याच्यावर आपल्याला ठेवायचे, टीप मारायचे। हे बघा, काचपट्टी जिथे काच करणार आहे मी तिथे पूर्ण घेतलेला आहे टेप मी पुढेपर्यंत, कारण तिकडं काचपट्टी आहे म्हणून। आता इकडे बटनपट्टी आहे, इथे बटनपट्टी आहे ही, तर मी इथंपर्यंतच मोजणार आहे। तर बघा आता असा टेप लावून तेहतीस, तर आपलं हे अर्धा इंच एक्स्ट्रा राहते, तर अर्धा इंचाचे 4 भाग करून मी टीप मारणार आहे। किंचित येणार आहे खाली टीप, पण इथं मात्र आपल्याला 7.5 मुंडा घ्यायचा आहे। तर बघा 7.5 इथं आपण मुंडा घेतला। आता ही टीप इथं कमी कापड राहिलं म्हणून घाबरायचं नाही, पण इथं व्यवस्थित कापड राहतंय आपल्याला। इथं येणार आहे, मुंड्याजवळ आणून सुई ठेवायची आणि आता आपल्याला दंडघेर मोजायचा आहे। दंडघेर आहे 11, 11चे निम्मे 5.5, असे 5.5 वर खून करून घ्यायची अशी, आणि या रेषेत आपल्याला टीप आणायची। आता दोरा न तोडता ब्लाऊज पलटी करून त्याच्यात शेजारून दुसरी टीप मारायची। याच पद्धतीने त्या बाजूची पण आपण फिटिंग करून घेऊयात। बघा कुठेही वर खाली टीप झालेली नाही, बघा हे समोरासमोर आलेलं आहे, बाही जोडलेलं। आता आपल्याला या ब्लाऊजला काच करायचे आहेत मशीनवरच, तर मशीनवर काच कसे करायचे ते पण बघा। मी अगोदर खुणा करून घेते कुठं कुठं काच करायचं ते। हा नको, टीप मध्ये जाते, इथं खाली घेऊया। आता त्याच्यासाठी मी मशीनची टीप बारीक करून घेणार आहे, म्हणजे 2.5 वर करून घेणार आहे। आणि आता बघा मागं पुढं मशीन हळूहळू मागं पुढं करत काच टाकायची। हे बघा असं, असेच आपण पुढचे काच करून घेऊया।
असं असे काच करायचे आणि मधून नंतर कापायचे ते आणि ह्या साईडला हे करायचं. हे बघा किती छान गोट पण आपला बसलेला आहे बघा. हे जे एक्स्ट्रा कापड दिसते ते कापून टाकायचं सावकाश. हे बघा